जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. काल मी आव्हाड साहेबांची त्यांच्या स्वामीनिष्ठेची, त्यांच्या गाजाबद्दल असलेल्या निष्ठेची तुलना, त्यांच्या वफादारीची तुलना कुत्र्याच्या वफादारीसोबत केली. म्हणून मला स्ट्रे डॉग आणि पेट डॉग्स असोसिएशननं नोटीस पाठवली आणि मला सांगितलं की आम्ही हा अपमान सहन करणार नाही. कुत्र्यांसोबत झालेली तुलना, त्याच्यामुळे ते दुखावले गेलेत समस्त श्वानप्रेमी, आणि त्याच्यामुळे त्यांनी तसं मला सांगितलं. हा तर झाला एक विनोदाचा भाग, पण खरोखर श्वानासोबत तुलना केल्यानंतर त्याला जर का भावना असतील तर त्याही दुखावल्या जातील. अशा पद्धतीचं स्वतःचं चारित्र्य बनवून घेतलेलं व्यक्ती म्हणजे जितेंद्र आव्हाड. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात, पण ह्या मर्यादा या शब्दाशी काही सोयरसूतक नसलेली व्यक्ती म्हणजे जितेंद्र आव्हाड. छत्रपती शिवाजी महाराजांचे भौतिक उंची मोजून, त्यांची भौतिक शरीरयष्टी मोजून त्यांना 4-4.5 फुटाचं सांगणारा, त्यानंतर अफजल खानाचं महात्म्य, मोठेपण सांगणारा, अफजल खान स्वतःच्या सीमांचं रक्षण करायला आला होता, तो त्याची अशी मगरमिठी, त्याची उंची वगैरेचं बखाण करणारा, स्वतःच्या म्हणजे जर का आपण म्हणू आपल्या पूर्वजांबद्दल माणूस ज्या पद्धतीनं अभिमानानं सांगत असतो, जर का ते पराक्रमी असतील तर त्या आविर्भावात हा त्याच्या पूर्वजांचं, जे की त्याचे पूर्वज नाही आहे तसं मला असं वाटते, कारण की हा आव्हाड आहे, तो खान आहे. पण असल्यासारखं हे जे वर्तवणूक, हे जे वक्तव्य तो करतो की औरंगजेब आणि अफजल खान नसते तर शिवाजी महाराजांना काय किंमत असते वगैरे, अशा पद्धतीची बेताल वक्तव्यांची जो ससेमिरा या व्यक्तीनं लावलेला आहे, त्यामधलंच एक आता पुढचं जे वक्तव्य आहे, सनातन संदर्भात असो किंवा भगवद्गीतेतले श्लोक असोत, यदा यदा शी धर्मस्य, असं काहीतरीचं असं शी घाणेरडं बोलणारा व्यक्ती, याच्याकडून अपेक्षा, म्हणजे आता मला सुद्धा आता बोलायची इच्छा होत नाही की एखाद्या व्यक्तीनं किती नालायक असावं. काल जोडेमारो आंदोलन झालं जितेंद्र आव्हाडच्या प्रतिमेला. वीरशैव लिंगायत समाजाने जितेंद्र आव्हाडच्या विरोधात आंदोलन केलं. महात्मा बसवेश्वरांचा अपमान त्याने केला, चुकून झाला, हेतुपुरस्सर झाला. आपण असं पकडू की बाबा स्लिप ऑफ टंग असते, चुकून एखाद्या वेळेस माणसाच्या तोंडून शब्द निघून जातात. पण एखादी व्यक्ती एकाच पद्धतीची चूक वारंवार जर का करत असेल, मग ते साधू संतांच्या अपमानाच्या संदर्भात असो, धर्माच्या अपमानाच्या संदर्भात असो, किंवा एकच नेरेटिव्ह तो मांडण्यासाठी वारंवार एकच मिथक समाजामध्ये पेरण्यासाठी अशा पद्धतीच्या चुका करत असेल तर त्याला काय म्हणावं. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की या व्यक्तीला अशी बेछूट सूट का मिळती आहे, याचे काय लागेबांधे आहेत आधीच्या सरकारसोबत, या सरकारसोबत, याचे असे काय कॉन्टॅक्ट्स आहेत. कोणाला बंगल्यावर नेऊन मारहाण केली तरी काही त्याचं वाकडं होत नाही, कुठे काही बरळला तरी काही वाकडं होत नाही, सनातनबद्दल तो काहीही बोलला तरी किंवा कुठल्याही संतांचा अपमान केला तरी आतापर्यंत बहादरानं माफी मागितली नाही. आता थोडंसं आंदोलन तीव्र झालं म्हणून माफी मागून मोकळा झाला. जर का अशा पद्धतीचे वक्तव्य वारंवार एक व्यक्ती करतोय जो समाजाला घातक आहे, समाजामध्ये कायमस्वरूपी विष पेरण्याचं काम जितेंद्र आव्हाड सारख्या व्यक्तीकडून होते. स्वतःला फार मोठा इतिहास तज्ज्ञ वगैरे समजतो, स्वतःला फार मोठा ज्ञानी व्यक्ती समजतो. इतिहासाचा ई सुद्धा या माणसाला अवगत आहे का, असं आपल्याला वाटावं त्याचे वक्तव्य बघून. ज्या पद्धतीनं खूप मोठ्या आविर्भावात तो बोलत असतो की मला काय ते जगाचं सगळं ज्ञान आहे. का एवढा माज आणि का एवढा अहंकार आणि का ही लोक सहन करतात, मला त्याच्याबद्दल वाटतच नाही की तो काही नेहमी बेताल वक्तव्य करतो किंवा ट्विट करतो, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी, आम्ही असं करून डायरेक्ट धमक्या देतो, लोकांना मारहाण करतो, गुंडगिरी करतो. त्याची माणसं पोलिसांसमोर कोणालाही जाऊन मारहाण करतात, पोलिसांच्या समोर मारहाण करतात. ह्या अशा पद्धतीची गुंडगिरी, गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती तिथे बसतोय आणि तो या देशातल्या सर्वात मोठ्या धर्माच्या प्रती कायमस्वरूपी गरळ ओकत असतो. बहुसंख्य लोकांच्या भावना कायमस्वरूपी दुखावत असतो. सनातनवर तो ध्यान देतो. त्याची पात्रता आहे का, सर्वात पहिली सनातन या शब्दाचा अर्थ तरी त्याला अवगत आहे का, माहिती आहे का. ज्या पद्धतीचं नॅरेटिव्ह तो समाजात पेरतो कायमस्वरूपी, की माऊली ज्ञानोबारायांपासून बसवेश्वरांपर्यंत लोकांना त्रास झाला आणि तो त्रास सनातनी लोकांनी दिला. मुळात
माऊली ज्ञानोबा राय हे सनातनी नव्हते. सनातनचा अर्थ नेमका काय आहे? आणि माऊली ज्ञानोबा राय सनातनी नव्हते, जगद्गुरू तुकोबा राय सनातनी नव्हते, हे कोण सांगितलं? करा माझ्यासोबत चर्चा, बसा माझ्यासोबत चर्चेत. काय तुम्हाला समस्या आहे? काय कुठल्या गोष्टीला नाकारलंय? वेदांना नाकारलंय? मातेची थाने फाडी तया जोडी कोणते, वेद निंदित तो चांडाळ, दृष्ट सुतकिया खड म्हणणारे जगद्गुरू तुकोबारायांनी वेदांना नाकारलंय. कशाला नाकारलंय? सनातन काय स्वीकारतं? आणि माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज काय नाकारतात? कसलं द्वंद्व होते, कसलं युद्ध होतं, कसलं मतभेद होते तेव्हाच्या प्रस्थापितांमध्ये आणि माऊली ज्ञानोबारायांमध्ये, तेव्हाच्या प्रस्थापितांमध्ये आणि जगद्गुरू तुकोबारायांमध्ये, संत कबीरांमध्ये कशा पद्धतीचे मतभेद होते? हे जातीचे मतभेद होते का? हे सनातन विरुद्ध असनातन किंवा बहुजन असा काही वाद होता का? हा काय कुठून तुमच्या डोक्यातून तुम्ही आणलाय? मी खूपदा याच्यावर बोललेलो आहे, खूपदा याच्यावर भाष्य केलेलं आहे की रामेश्वर भटाने माऊली जगद्गुरू तुकोबारायांना त्रास दिला, हे आम्हाला वारंवार सांगितलं जाते. पण त्याच रामेश्वर भटाने जगद्गुरू तुकोबारायांची आरती लिहिली, त्याने शिष्यत्व स्वीकारलं. जगद्गुरू तुकोबारायांच्या शिष्यांमध्ये किती सारे ब्राह्मण होते, ह्या गोष्टी आम्हाला सांगितल्या जात नाहीत. तेव्हाच्या प्रस्थापितांमधला आणि तेव्हाच्या संतांमधला जो वाद आहे तो नेमका काय आहे? आदिगुरु शंकराचार्य सुद्धा ब्राह्मण होते, माऊली ज्ञानोबाराय सुद्धा ब्राह्मण होते. आजपर्यंत कित्येक सुधारणावादी लोक होऊन गेले जे स्वतः ब्राह्मण होते, पण त्यांनी सुद्धा प्रस्थापितांसोबत संघर्ष केला, त्यांच्या विरुद्ध संघर्ष केला. विषय काय होता? वाद नेमका काय होता? तर प्रस्थापितांचं मत जे होतं, कर्मकांड असो की पौरोहित्य असो, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा पूर्वमीमांसेवर माऊली ज्ञानोबारायांनी टीका केलेली आहे. जगद्गुरू तुकोबारायांनी सुद्धा शाक्त संप्रदायापासून ते पौरोहित्य, कर्मकांड आणि जे परंपरागत जो मार्ग आहे त्याच्यापेक्षा भक्ती मार्गाला श्रेष्ठ सांगितलेला आहे. म्हणजे प्रत्येकाने, म्हणजे जेव्हा म्हटलं जातं की वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा, वेद झाले वीर्यहीन असं जगद्गुरू तुकोबाराय का म्हणतात? किंवा जे हरिभक्तपरायण दामाजी महाराजांनी सांगितलं की वेदांनाही नाही कळला. तर जे वेदांच्याही पलीकडे आहे तो म्हणजे आमचा पांडुरंग, किंवा तो म्हणजे आमचा श्रीकृष्ण, किंवा आम्ही जे वैष्णव आहोत की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, तो जो आमचा श्रीहरी विष्णू आहे, जो नारायण आहे, त्याची भक्ती ही सर्वतोपरी आहे. भगवद्गीतेमधला जो भक्ती मार्ग आहे तो सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे. मद्रूप होणे, माझीच पूजा कर, माझ्यात समाज, 18व्या अध्यायात जे श्रीकृष्णाने मांडलेली जे तत्वज्ञान आहे. आणि मग जे हरिपाठामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी मांडलेलं आहे की योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, इतर कुठल्याही मार्गांपेक्षा श्रेष्ठ मार्ग जो आहे तो प्रस्थापितांच्या विरुद्धातला जो संघर्ष आहे, तो जो विद्रोह आहे. अष्टवक्र गीतेचे ज्यांच्या मार्फत अष्टवक्र गीता सांगितल्या गेली ते म्हणजे जे अष्टवक्र होते, महर्षी अष्टवक्र, हे 8 ठिकाणी वाकलेले होते. का वाकलेले होते? कारण की त्यांना अशाच एका प्रस्थापिताने शाप दिला होता. कारण की त्यांनी त्या प्रस्थापिताच्या विरोधात भाष्य केलं होतं की तू जे हे करतोयस ही पोपटपंजी आहे, आणि सर्वोत्तम काय आहे, सर्वतोपरी काय आहे, तर तो बोध आहे, जाणीव आहे, ते ज्ञान आहे. परम ज्ञान जे आहे त्याला कुठल्याही उपाधीची गरज नाही, त्याला कुठल्याही कर्मकांडाची, त्याला कुठल्याही पाठांतरणाची, त्याला कशाचीच गरज नाही. हे जेव्हा अष्टवक्रांनी सांगितले तर तो प्रस्थापित कोण होता? तो प्रस्थापित स्वतःचा वडील होता. स्वतःच्या वडिलांमुळेच अष्टवक्र 8 ठिकाणी वाकलेले जन्माला आले. मग तुम्ही त्याला ब्राह्मण विरुद्ध संघर्ष म्हणाल का? एक मुख्य विचारसरणी जी आहे, जी समाजाने ज्या विचारसरणीमुळे ती सुद्धा म्हणजे जी वारंवार म्हणजे रहाड गाळगळ जे चालत राहतं त्यामध्ये ज्याला म्हणू आपण की एक हे निर्माण होतं, अडचण निर्माण होते. धर्म जो आहे तो चिरंतन आहे, पण त्याच्यामध्ये काही सामाजिक कुप्रथा त्याच्यामध्ये येतात आणि त्यामुळे धर्माला ग्लानी येते. आणि मग धर्माला ग्लानी आल्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण सांगतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारता अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि मग आदिगुरु शंकराचार्यांचा प्रादुर्भाव होतो, आणि मग माऊली ज्ञानोबाराय येतात, आणि मग जगद्गुरू तुकोबाराय येतात, शांतीब्रह्म एकनाथ महाराज येतात, संत कबीर येतात, यासारखी लोक, संत रोहिदास येतात, मीराबाई येतात, समर्थ रामदास स्वामी येतात. ही मरगळ झटकून टाकण्यासाठी समाजाची आणि धर्मावरची ग्लानी झटकून टाकण्यासाठी, ते कुठल्या विशिष्ट वर्गासोबत संघर्ष करण्यासाठी, कुठल्या वर्णाच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी जन्माला नाहीत येत. ते एका प्रस्थापित मत तेव्हाचं जे पडलेलं असतं, ते प्रस्थापित मताच्या विरोधात मूळ धर्म काय आहे, मूळ संकल्पना धर्माच्या काय आहेत, त्या घेऊन ते समाजात येतात. म्हणून त्यांना बंडखोर म्हटलं जातं.
या सगळ्या बाबींचं चित्रण जे ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर हा संघर्ष म्हणून आपल्याला सांगितलं जातं, तो खरोखर तसा होता का, याचा आम्ही स्वतःहून अभ्यास करणं गरजेचं आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज आम्ही त्याचा अभ्यास करत नाही. आणि त्याहीपेक्षा दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की धर्म हे माध्यम झालेलं आहे मार्केटिंगसाठी. धर्माच्या विरोधात भाष्य करा किंवा धर्माच्या बाजूने बोला, दोन्हीकडची उद्देश पवित्र शुद्ध नाहीत. दुर्दैवाची गोष्ट आहे की दोन्हीकडची उद्देश, धर्माच्या बाजूने भांडणारे आणि धर्माच्या विरोधात भांडणारे. धर्माच्या विरोधात बोलून छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी सारख्या लोकांना काही वर्ग मिळतो, त्याच्यामुळे त्यांना सवंग प्रसिद्धी मिळते, त्याच्यातून त्यांना पद मिळतात, त्याच्यातून त्यांना पैसा मिळतो आणि त्यामुळे ते अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतात. मग मनाला येईल ते बरडायचं, अशा पद्धतीचं यांचं काम असतं. आज सर्वत्र धर्माचा गैरवापर होत आहे. काल परवा मी एक जाहिरात बघितली, त्राया नावाचं एक हेअर प्रोडक्ट आहे की ते हेअर ट्रीटमेंट आहे टोटल. आता सगळेजण त्याच्या आहारी जातात, तो काही विषय नाही. म्हणजे आपले मेजर गौरव आर्य सुद्धा त्याची ॲड करतात. मला फार आश्चर्य वाटलं. ठीक आहे, प्रत्येकाला पैशाची आवश्यकता असते, काही लोकांना ती मतं पटतात. समाजामध्ये टक्कल पडणे किंवा केस जाणे किंवा बाळ होणे हे इतकं भयंकर महापातक आहे, महापाप आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे डोक्यावर केस असलेच पाहिजेत. बॉडी शेमिंगचा हा जो प्रकार तुमच्या मनामध्ये पेरला जातो, तिथे सुद्धा धर्माचा आधार घेतला जातो. काल मी त्या त्रायाच्या ॲडमध्ये बघितलं की एक व्यक्ती येतोय, तो सांगतो की आपल्या पुराणांमध्ये सुद्धा आपल्या सगळे जे देवी देवता आहेत त्यांचे लांब लांब केस आहेत, त्यांचे घनदाट केस आहेत, त्यांची शक्ती त्यांच्या केसामध्ये समाविष्ट झालेली आहे. अशा पद्धतीची मी जाहिरात बघितली, मला फार वाईट वाटलं. तिथे प्रभू श्रीरामचंद्र आणि हनुमानाचा सुद्धा म्हणजे उपभोक्तावादासाठी, म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे जे 3 स्तंभ सांगितलेले आहेत, देह जावो अथवा राहो, हे जे आमचं तत्वज्ञान आहे, या देहाच्या वरच प्रेम नाही तर त्या देहावर असलेली केस त्याच्यावर काय प्रेम असणार आहे. पण जणू काही म्हणजे ईश्वरालाच मान्य नाही तुमचं टक्कल पडलेलं, ईश्वरालाच ते मान्य नाही अशा पद्धतीचं दाखवून ते धर्माचाच एक भाग आहे की आमच्या धर्मातच लांब केस असले पाहिजेत. महादेवाला जटा आहेत कारण की तो संन्यासी आहे. त्या महादेवाच्या जटांचं वर्णन वारंवार याच्यासाठी येतो की तो अजन्म आहे, तो कितीतरी वर्ष झाले तो आदियोगी आहे. आणि त्याच्यामुळे जसं त्या आमच्या ताटवाले बाबाजींचे केस त्यांच्या पायाच्या खाली त्यांच्या जटा होत्या, चांगली गोष्ट आहे, म्हणजे जटा असणं वाईट नाही आहे. पण त्या नसल्या, समजा एखाद्याला टक्कल असली तर मग तो धार्मिक नाही किंवा तो या धर्माचा भाग नाही किंवा धर्म त्याची निंदा नालस्ती करतो, अशा पद्धतीचं चित्रण उभं करणं कितपत योग्य आहे. उलट पक्षी जर का आपण बघितलं तर मी लहानपणापासून एक गोष्ट पाहत आलोय की पंडित म्हणतात, ज्याला टक्कल पडलेली आहे ना त्याला पंडित म्हणजे हुशार म्हटलं जाते. अरे पंडितासारखा माथा आहे, त्याचा मोठा माथा आहे, मोठं कपाळ आहे, त्याचे केस मागे गेलेले आहेत, त्याला विद्वान मानलं जायचं. यापूर्वीच्या संकल्पनांमध्ये अर्जुन द वॉरियर प्रिन्स नावाचा एक चित्रपट आला होता, ॲनिमेटेड मूवी होता. त्याच्यातले मला हे खूप आवडले होते, त्याचं कॉस्ट्युम खूप आवडलं होतं. त्याच्यामध्ये द्रोणाचार्यांना पूर्ण टक्कल दाखवलंय, द्रोणाचार्यांना पूर्ण टक्कल पडलेलं दाखवलंय. आणि संपूर्ण टक्कल तर कधी कोणाला पडत नाही, पेंडॉल गेला तरी साईड पट्ट्या राहतात, त्याच्या सुद्धा जटा बनू शकतात. त्याच्यामुळे असं काही आवश्यक नाही आहे की बाबा म्हणजे डोक्यावर केस असलेलाच व्यक्ती ऋषीमुनी म्हणून तिथं त्याला गुणल्या जातं की त्याला मान्यता भेटते. पण ह्या स्वरूपाची मार्केटिंग केल्या जाते, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. या नरदेहावरच्या प्रेमाला धर्माती विरती ब्रह्मसूक्त सांगतं की बाबा विरक्ती हे धर्माचं फळ आहे. मग ह्या नरदेहावरच्या प्रेमाला काय ती किंमत आहे? गुणकर्मानुसार, आपल्या स्वभावानुसार आपण आपले धर्म कर्तव्य, आपल्याला काम्य कर्मांचा त्याग करायचा आहे, नित्य आणि नैमित्तिक कर्मांच्या बद्दल आपल्याला प्रामाणिक राहायचं आहे. आपल्या वर्ण आणि आश्रमानुसार फलेच्छेचा त्याग करून ती कर्म करायची आहेत. ही काय ती धर्माची व्याख्या आहे. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी ती एर तो अनुष्ठेती सामान्य सकळ. यामध्ये सुद्धा आम्ही उपभोक्ता वाद घुसवलाय. यामध्ये सुद्धा आम्ही असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की बाबा अमुक एक गोष्ट सुद्धा धर्माशी निगडीत आहे. प्रत्येक ठिकाणी धर्माचं मार्केटिंग सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यासपीठावर धर्माचं मार्केटिंग केलं जाते. धर्माचं नाही मार्केटिंग केलं जाते, स्वतःचं मार्केटिंग केलं जाते. माफ करा मला, असं हे वाक्य असं आहे की स्वतःचं मार्केटिंग केलं जाते धर्माच्या नावानं, स्वतःला विकल्या जाते, स्वतःचे प्रोडक्ट विकले जातात, स्वतःचा राजकीय एजेंडा विकला जातो धर्माच्या नावाखाली. पण तुमच्या राजकीय एजेंड्याचा, तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटचा, तुमच्या प्रोडक्टचा आणि तुमच्या विचारांचा किंवा तुमचा स्वतःचा खरोखर त्या धर्माशी काही सोयरसूतक आहे का, धर्माच्या मौलिक तत्वांशी ते गोष्टी मॅच करतात का, ही गोष्ट बघणं गरजेची आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्यासारखे काही लोक येऊन जर का कान उघडणी करण्याचा प्रयत्न करतात तर कधी कधी आम्हाला धर्मद्रोही सांगितलं जाते. ज्योतिर्मठाचे जे शंकराचार्य आहेत, अविमुक्तेश्वरानंतर त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही प्रस्थापित सरकारच्या विरोधात नेहमी का भाष्य करता, म्हणजे भाजपाच्या विरोधात. तर त्यांनी इतकी उदाहरणं दिली की त्यांनी मायावतीच्या विरोधात कसा संघर्ष केलेला आहे, अखिलेश यादवच्या वेळेस त्यांनी कशा लाठ्या खाल्लेल्या आहेत पोलिसांच्या, त्यांनी कुठे कुठे काय काय संघर्ष केला, त्यांनी लिस्टच काढली. ते सांगतात की कुठलाही धर्म मार्तंड किंवा कुठलाही धर्मपरायण व्यक्ती, निश्चलानंद सरस्वतींचं तेच वाक्य आहे की बाबा अनुनय करायला,
कुठल्याही म्हणजे नेत्याचा अनुनय करायला, त्याचं लांगोल चालन करायला किंवा त्याच्याप्रती निष्ठा असायला की गादीवर प्रभू रामचंद्र बसलेले आहेत का? धर्ममार्तंडांचं हे कधीच काम नसतं की कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही संघटनेचा त्यांनी अनुनय करावा. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज समाजामध्ये अशा पद्धतीचं वातावरण बनलेलं आहे की तुम्ही जर का कुठल्या पक्ष संघटनेच्या विरोधात भाष्य करत असाल तर तुम्ही धर्माच्याच विरोधात भाष्य करत आहात. आणि मग शंकराचार्यांना सुद्धा प्रश्न विचारले जातात. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. तर जर का आपण बघितलं तर धर्माचं प्रत्येकजण स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करतोय आणि ते याच्यासाठी होतंय की आमच्या समाजामध्ये तशा पद्धतीची जागृती नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचे जितेंद्र आव्हाडसारखी लोक येतात आणि ते धर्माच्या विरोधात कायमस्वरूपी भाष्य करत असतात आणि साधू संतांचा अपमान करत असतात. जोडे मारो आंदोलनाने काही होणार नाही. पहिल्यांदा जेव्हा जितेंद्र आव्हाडचं जे स्टेटमेंट आलं त्याच्यावर जर का अशा पद्धतीच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असत्या तर तो वारंवार अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करत सुटला नसता. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्याचा कान पिळणारा, त्याचा कान पिचक्या घेणारे आजही आमच्या नेत्यांमध्ये किंवा आजही आमच्या सत्ताधीशांमध्ये, सत्ताधाऱ्यांमध्ये आजही ती क्षमता नाही आहे. जितेंद्र आव्हाड पुढे ही लोक दुबळी आहेत आणि हे आपल्याला मान्य करावे लागेल की सत्तेत कोणी असो, सिस्टीम त्यांची असते. हे काही वाकडं करू शकत नाहीत. त्यांनी किती मोठा अपराध केला, किती मोठा गुन्हा केला तरी तो त्यांना पोटात घालणार नाही. काही लागेबांधे असतील, काही असेल, पण आपण आपला संघर्ष जारी ठेवायचा. आपण निर्भीडपणे त्याच्यावर व्यक्त होत राहायचं आहे. जयाशी वाटी जीवाचे भय त्याने क्षात्र धर्म करू नये. काहीतरी बघून उपाय पोट भरावे. पोट भरू धंदे करणारे पोट भरू धंदे करावे. पण जे खरोखर धर्माशी एकनिष्ठ आहेत त्यांनी ह्या व्यक्तीचा योग्य त्या भाषेत आणि अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध करणं गरजेचं आहे. निदान एवढं तरी आपण करू शकतो. माझे विचार पटत असतील तर मला सहकार्य असू द्या. माझं पुस्तक हिंदुत्व स्थिती आणि गती मागवा. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.